बातमी आहे एक वृद्ध महिला चित्राची. चित्रा पाटील नाव घेताच तुळजापूरमधील अनेक लोकांच्या डोळ्यापुढे एक मायाळू चेहरा उभा राहतो. आपला मुलगा संग्राम सोबत राहणारी चित्राताई परिसरात एकदम शांत, संयमी आणि मदतनीस तत्पर म्हणून ओळखली जायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक हास्य असायचं आणि मनात कुणाचाही द्वेष नसायचा. मुलगा कामावर गेला की घरात एकटेपणा जाणवायचा, पण तरीही ती कधीच तक्रार करत नसे. सकाळी लवकर उठून अंगणामध्ये झाडलोट, देवपूजा आणि मग हसत हसत शेजाऱ्या महिला मंडळी सोबत 4 गोष्टी. तिच्या गळ्यात कायम 1.5 तोळ्याचे सोन्याची गंठण असायची. हातात पाटल्या, कानात झुंबा, सुमारे 15 ते 16 तोळ्याचे दागिने ती नेहमी अंगावर ठेवायची. पण तिने कधी दिखावा केला नाही. उलट तिचा हा दागिनाच हा तिचा साधेपणा वाटायचा. संग्राम पाटील हा तिचा एकुलता एक मुलगा. चांगलं शिक्षण घेऊन तो सध्या एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. चित्राताईंच्या आयुष्याचा केंद्रबिंदू म्हणजे संग्राम. पती गेल्याच्या नंतर तिने एकटीनेच मुलाला वाढवलं, शिकवलं आणि जबाबदार बनवलं. जरी वय झालं असलं तरी ती घरातील प्रत्येक जबाबदारी हसतमुखाने निभावत होती. चित्राताईचं घर म्हणजे शांतीचं मंदिर होतं. घरात प्रसंगी गरिबाला 1 वाटी भात मिळायचा आणि या शांतीच्या घरामध्ये एक शेजारी मुलगा ओम निकम हा हळूहळू घरचा वाटायला लागला. ओम नितीन निकम 21 वर्षाचा तरुण. शेजारी राहत असल्याने त्याचं चित्राताईच्या घरात नेहमी वावर असायचा. अनेक वेळा चित्राताईंनी त्याला जेवायला देखील बोलावलं होतं. त्याच्या तब्येतीची विचारपूस केली, त्याच्या भविष्यासाठी सल्ले दिले. संग्राम नसला की घरात ओम चित्राताईंसोबत बसून गप्पा मारायचा. चित्राताईंनी त्याचं नाव घेताना आपला पोरगाच आहे असंच म्हणायच्या. चित्राताईंसाठी तो तिच्या मुलासारखाच होता, त्यामुळे ती त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून होती. ओम मध्ये कधी कधी खुसपटपणा जाणवायचा. त्याच्या डोळ्यामध्ये घरातील सोन्याच्या दागिन्यांकडे बघताना चमक असायची. पण चित्राताई मायेच्या प्रेमात अंध झाल्या होत्या. त्या त्याच्यावर इतका विश्वास ठेवायच्या की घरातली चावी ही काही वेळा चित्राताई त्याच्या स्वाधीन करायच्या. मी बाहेर जाऊन येते, तू घराकडे लक्ष ठेव, इतका विश्वास त्यांचा होता. ओम आपल्या लग्नाबद्दलही अनेक वेळा सांगायचा. मावशी, माझं लग्न झालं की मला तुझ्यासारखी सासू मिळावी असं वाटत असतं, तो बोलायचा. चित्राताई ह्या ऐकून हसायच्या, पण त्या हास्यामागे असलेला धोका त्यांना समजलाच नाही. त्या दिवशी संध्याकाळी संग्राम घरी आला आणि घरात सन्नाटा होता. आई कुठे गेलीये हे विचारलं तर पत्नी म्हणाली, ओम सोबत कुठेतरी बाहेर गेल्यात, फोनवर बोलून निघाल्यात. संग्रामने लगेचच ओमला फोन केला, पण ओमने उत्तर दिलं, मला नाही माहिती, माझ्यासोबत तर त्या सकाळपासून नाही, मी पण त्यांच्या सोबत नाही. आणि तो कॉल इतका थंड आणि इतका विसंवादी होता की संग्रामच्या मनात शंका आली. आई सायंकाळी घरी आली नाही तर त्याला काळजी वाटायला लागली आणि त्या काळजीचं भयानक वास्तव्यामध्ये रूपांतरित झालं. रात्रीपर्यंत संपर्क न झाल्याने संग्रामने तुळजापूर येथील पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता तक्रार नोंदवली. कारण त्याची आई कायम सांगून जात असे आणि फोनवर बोलणं झालं की माणूस शांत होतं, पण तिच्यासोबत सकाळपासून त्याचं बोलणंही झालं नव्हतं. मुलाला आईची काळजी वाटू लागली. पोलिसांनी शोध सुरू केला. कॉल रेकॉर्ड्स, परिसरातील CCTV सर्व चेक केलं, पण हाताशी काहीच लागलं नाही. ओमला विचारलं, त्याने उत्तर एकच दिलं, दादा मला माहित नाही मावशी कुठे आहेत, माझ्यासोबत नाही आली. सर्वांना तिची चिंता लागली, पण पत्ता काही लागत नव्हता. शेवटी काही दिवसानंतर सोलापूर लातूर बायपास रोडवरती नळदुर्ग ब्रिज जवळ एक मृतदेह सापडला. पोलिसांना शंका आली. 60 वर्षाची मिसिंग रिपोर्ट होतीच. त्यांनी चित्राच्या मुलाला कॉल केला आणि सांगितलं, एकदा बघून घे. पण दुर्दैवी ती चित्राच होती, तेही मृत अवस्थेत. मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलिसांच्या छातीमध्ये धडकी भरली. त्यांनी शवविच्छेदन करण्यासाठी बॉडी पाठवली. तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. तर गळा दाबून खून करण्यात आला होता आणि सर्वात महत्त्वाचं, तिच्या अंगावरचे दागिने गायब होते. यावरून सरळ शंका होती तर दागिने चोरण्यासाठी चोरट्याने तिला मारलं. पण ती व्यक्ती कोण आहे? चित्राच्या सुनेने शंका व्यक्त केली
की आई ओमचा कॉल आल्यानंतर बाहेर गेल्या होता, पण तो म्हणतोय की मी सोबत नाहीये. ओमचे फोन कॉल्स रेकॉर्ड चेक केले तर कॉल केलेला होता. त्यामुळे तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला विचारपूस करण्यासाठी बोलवलं. ओमला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवल्या आणि यामध्ये ओमने गुन्ह्याची कबुली दिली आणि जे पुढे आलं ते थरकाप उडवणारं होतं. त्याने सांगितलं आधीच योजना आखली होती. त्याला माहित होतं की चित्राताई सोनं नेहमी अंगावर ठेवतात आणि चित्राताई आणि त्यांच्या घरच्याशी त्याची एवढी जवळीक होती की कोणालाच त्याच्यावर संशय येणार नाही हे त्याला माहिती होतं. त्यामुळे 18 जुलैला त्याने चित्राताईंना घराबाहेर बोलवलं. मावशी, माझ्या लग्नाचं स्थळ बघायला माझ्यासोबत चल, तुझं मत हवंय असं सांगून त्याने विश्वासाने गाडीत बसवलं आणि त्या आनंदामध्ये तयार झाल्या. पण त्यांना काय ठाऊक होतं की गाडी मृत्यूच्या दिशेने चालली आहे. त्या गप्पा मारत चालले होते. नळदुर्ग रोड जवळ एक सुनसान ठिकाणी गाडी थांबून त्याने त्यांच्यावर हात चालवला. त्यांनी विरोध केला. ओम, हे काय करतोयस असं म्हणत असतानाच त्यानं त्यांच्या गळ्याशी हात घातला आणि दागिने दे म्हणून तो तिच्या गळ्यातील दागिने घेऊ लागला. पण चित्राने सहज दिले नाही. ती त्याला प्रत्युत्तर देऊ लागली. त्यामुळे ओम अधिक संतापला आणि त्याने रागामध्ये चोरीच्या उद्देशाने तिचा गळा धरला. जीव घेईपर्यंत त्याने त्यांचा गळा दाबला आणि काही मिनिटातच त्यांचा जीव गेला आणि ओमने त्यांचे सर्व दागिने उतरवले. गंठण, पाटल्या, सगळं काही दागिने जेवढे त्यांनी घातले होते ते सर्व दागिने लुटल्यानंतर त्यानंतर मृतदेह रस्त्याच्या बाजूला टाकून तो शांतपणे घरी परतला. जणू काही घडलंच नव्हतं. जेव्हा ओमच्या कबुलीनंतर सगळं समोर आलं तेव्हा तुळजापूर हादरलं. एक वृद्ध महिला जिचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांना आधार देण्यात गेलं, तिला असं कोणीतरी विश्वासात घेऊन संपवेल हे कोणाच्या मनातही आलं नव्हतं. जिला मी लेकरासारखं वाढवलं तीच माझी आई, आज मी तिच्या अंतदर्शन घेऊ शकलो नाही. संग्रामचं हे बोलणं ऐकून प्रत्येकाचं मन भरून आलं. माझ्या पोटच्या पोरासारखा ओम असा काही करेल, मला आई म्हणत होता, त्यानेच माझा जीव घेतला, त्याला काहीच दया आली नाही का असं म्हणणारा संग्राम खूप दुःखात आणि संताप व्यक्त करत होता. ओमला जर पैसे लागत होते तर मला सांगितले असते, मी मदत केली असती, पण त्याने विश्वासघात केलाय. पण काय करणार, आई तर गेली. ऑफिसला जाताना सकाळी त्याने आईला शेवटचं बघितलं होतं. जेव्हा आईसारखं जीव लावणारी व्यक्ती सोन्यासाठी संपवली जाते तेव्हा समाज म्हणून आपली संवेदनशीलता, आपली माणुसकी झाकली जाते. काही रुपयांसाठी माणसाचा जीव घेणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. चित्राताईंनी ज्या ओमला मायेचा ओलावा दिला, त्याच ओलाव्यामध्ये त्याने आपले मूल्य चुकवलं, प्राण घेऊन. आणि ओमने आपल्या हव्यासासाठी आपल्या आईसारख्या व्यक्तीला कायमचं हरवलं. आज तिचं घर मोकळं आहे. सर्व काही वेळातच मागेन सुटून गेलंय. या घटनेतनं आपण काय शिकावं तर अतिविश्वास अनेकदा विनाशाला कारणीभूत ठरतो. चित्रा यांनी ओमला मुलाप्रमाणे प्रेम दिलं, त्याला खायला दिलं, मायेने सांभाळलं, पण माणसाच्या मनात काय सुरू आहे हे बाहेरून कधीच कळत नसतं. त्यामुळे आपल्या मायेचा, विश्वासाचा, प्रेमाचा गैरफायदा घेणारे लोकही आपल्या समाजामध्ये असतात. ही कडवट आहे पण खरी गोष्ट आहे. आपण विसरू नये आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत जागृत राहणं. कोणत्याही नात्यावर अंधविश्वास न ठेवता गरज पडल्यास सावधगिरी बाळगून राहावं. माया असावी पण डोळसपणे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. तर मंडळी, एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, माहिती गोळा करावी लागते, व्हिडिओ बनवावा लागतो, एडिटिंग करावी लागते, थंबनेल बनवावा लागतो. तुम्ही येता व्हिडिओ बघून निघून जाता, पण एक लाईक आणि एक सबस्क्राईब करत नाही. मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे, पण तुम्ही केलेल्या लाईकमुळे आणि सबस्क्राईबमुळे मला पुन्हा पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढं बळ मिळतं. तर नक्की तुमच्या बहिणीला सपोर्ट करा. जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.